नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास खिडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना 2026 मध्ये शासकीय नोकरी मिळवायची आहे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचे, ज्यांना स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यायची आहे. वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से. या आकाशात ज्यांना झेप घ्यायची त्या विद्यार्थ्यांसाठीचा आजचा व्हिडिओ आहे. आज मी तुम्हाला गट क च्या ज्या काही जागा वाढलेल्या आहेत तर त्या जागांच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 22 जुलै 2026 रोजी शासनानं शुद्धीपत्रक काढलेलं आहे. म्हणजे आज काय केले, शासनाने एक शुद्धीपत्रक काढलं आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार ज्या काही गट क च्या पूर्वीच्या जागा होत्या त्या जागांमध्ये वाढ केलेली आहे. पूर्वी गट क च्या 2619 जागा होत्या आणि नव्याने 3088 जागा ह्या वाढवलेल्या आहेत. तर टोटल आता ही जाहिरात झालेली आहे 5707 जागांची. आणि याच जाहिरातीमध्ये पुन्हा शासनानं सांगितले, याच शुद्धीपत्रकामध्ये की पूर्व परीक्षेच्या अगोदर पुन्हा काही जागा वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून 1,500 ते 2,000 जागा वाढतील आणि ही जाहिरात जवळपास 7,000-7,500 मी तर म्हणतो 8,000 पदांची ही जाहिरात असणार आहे. न भूतो न भविष्यती ही जाहिरात असणार आहे. म्हणून यावर्षी आपल्याला याच्यातली एक पोस्ट मिळवायचीच आहे. मग यामधील कुठल्या जागा वाढलेल्या आहेत तर यामध्ये बघा, महसूल व वन विभाग या विभागाअंतर्गत जी विद्यार्थ्यांची आवडती पोस्ट आहे, ज्याच्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करतात, ड्रीम पोस्ट म्हटलं तरी चालतं, आणि ते म्हणजे ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क 1549 पदे आहेत. तलाठी, ज्याला मराठवाड्यामध्ये तलाठी म्हणतात, विदर्भामध्ये पटवारी म्हटलं जातं. आणि ही 1549 पदांची ही जाहिरात आहे. बघा, एका तलाठीच्या मागे वाघ लागतो, तलाठी पळत झाडावर चढतो आणि त्या वाघानं म्हणतो, तुझ्या नावावर एखादा एकर जमीन राहायला पाहिजे होती, मग सांगितलं असतं तुला मी तलाठी काय चीज आहे. तर ही जाहिरात यामध्ये 1549 पदे तलाठीची वाढलेली आहेत. त्याच्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग याच्यात एकूण 11 पदे वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक गट क ची वाढलेली आहेत. त्याच्यानंतर कृषी विभागांतर्गत सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क याची 254 पदे वाढलेली आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा, नियंत्रक शिधा वाटप, यामध्ये नियंत्रक शिधा वाटपाच्या संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग यामध्ये लिपिक टंकलेखक जी पदे आहेत तर ही लिपिक टंकलेखकची 230, 155, 69 अशी 480 पदे वाढलेली आहेत. महसूल विभाग, आदिवासी विकास विभाग, नियंत्रक शिधा वाटप आणि अन्न नागरी पुरवठा विभागाअंतर्गत. सोबतच महसूल व वन विभागात लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये 339 पदे अशी एकूण 3088 पदे वाढलेली आहेत. म्हणजे ही लिपिक संवर्गातील पदे आहेत आणि हे तलाठी पद आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की वयोमर्यादा ही तलाठी आणि इतर पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, खुला प्रवर्ग असेल तर किमान 19 तर कमाल 38 वर्षापर्यंतची मुले हा फॉर्म भरू शकतात. तर इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय प्रवर्ग ज्यात SC, ST, OBC, NT, VJNT सर्व यामध्ये आलेला आहे, तर किमान 19 आणि कमाल 43 वय ज्या विद्यार्थ्यांचं आहे ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. वयोमर्यादा कधी गणली जाणार आहे तर फक्त तलाठी या पदासाठी 5 ऑगस्ट 2026 ही तारीख वयोमर्यादा गणण्यासाठी निश्चित केलेली आहे आणि बाकी पदांसाठी 1 ऑक्टोबर 2026 नुसार त्यांची वयोमर्यादा गणली जाणार आहे. फॉर्म भरण्याची जी अंतिम मुदत आहे, म्हणजे फॉर्म कधीपर्यंत तुम्ही भरू शकता तर यामध्ये त्यांनी सांगितलेले बघा की फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 म्हणजे येत्या 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पूर्वी जर फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा भरण्याची गरज नाही. म्हणजे या जाहिराती अंतर्गत जर तुम्ही यापूर्वीच फॉर्म भरलेला असेल तर, कारण याच्या अगोदरच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यात त्यांनी अंतिम तारीख वाढून दिलेली आहे आणि ती आहे 5 ऑगस्ट 2026. त्याच्यामुळे
फॉर्म भरला नसेल तर लगेच भरा. आणि या वर्षी आपण निश्चित करायचे की याच्यातलं एक पद आपल्याला मिळवायचं आहे. आता विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न असतो की सर आमच्या कास्टला किती जागा आहेत. तर या जाहिरातीमध्ये त्यांनी अजूनही कास्टचं बायफर्गेशन दिलेलं नाहीये, पण किती जागा आहेत काय आहेत हे डोक्यात ठेवायचंच नाही. स्वतःला सांगायचं मला किती जागा लागणार आहेत, मला एकच जागा लागणार आहे आणि ती एक जागा मी मिळवणार आहे, बाकी मला कशाशीही संबंध नाही आणि त्यानुसार आपल्याला तयारी करायची आहे. मग आता ही परीक्षा कोण घेणार आहे, कुठल्या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. तर बघा आता यामध्ये जो पेपर आहे, पेपर एमपीएससी ही परीक्षा घेणार आहे. म्हणजे पूर्वी जी परीक्षा सरळ सेवेद्वारे होत होती, म्हणजे आता सरळ सेवेचे विद्यार्थी एमपीएससी कडे वळणार आहेत. एमपीएससी द्वारे सदरील पदांची परीक्षा होणार आहे. आता या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, कुठली पुस्तके वाचावी लागतील, कशा पद्धतीने पेपर असेल ते पण आपण पाहूया. एमपीएससी परीक्षा घेणार आहे. 1 तासाचा पेपर आहे. 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. पेपर हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांनी जो लढा दिला होता त्या लढ्याला यश आलेलं आहे आणि ऑफलाईन पद्धतीने हा पेपर होणार आहे. पेपर मध्ये 25% निगेटिव्ह असणार आहे. एकाच 4 म्हणजे तुमचे जर 4 चुकले तर तुमचा जो बरोबर जो काही प्रश्न आलेला आहे त्याची गुण वगळले जातील. ही पूर्व परीक्षा आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षेसाठी सुद्धा ऑफलाईनच पेपर ठेवले जाणार आहेत. एमपीएससी घेणार आहे. निगेटिव्ह सुद्धा एकाच 4च आहे. मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे प्रिलिम मध्ये 100 प्रश्न आहेत, तर मुख्य परीक्षेमध्ये काय 200 प्रश्न आहेत, पण प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि ती 400 मार्काची परीक्षा आहे. इथे 100 प्रश्नाला 100 गुण आहेत. आणि मग तिथे भाषेचा पहिला पेपर आहे. मग त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 50-50 गुणाला हे विषय असणार आहेत पहिल्या पेपरला आणि बाकी सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रिलिमचा जो सिलेबस आहे तोच डीप मध्ये सेकंड पेपरला विचारला जाणार आहे आणि हे 200 प्रश्न आणि 400 मार्काची ही मेन्स असणार आहे आणि मग मेन्स वरून तुमचं फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे. तर सद्यस्थितीत आपण पूर्व परीक्षेचा विचार करूया. मग पूर्व परीक्षा ही एका तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. एका तासात 100 प्रश्न सोडवायचे आहेत. जर गणिताचं कॅल्क्युलेशन केलं तर एका प्रश्नाला तुम्हाला साधारण 36 सेकंद मिळतात आणि मग या कमी वेळात आपल्याला अचूक उत्तर लिहायचं आहे. त्यासाठी अभ्यास हा परफेक्ट लागतो. पुस्तकातलं डायरेक्ट मस्तकात गेलं पाहिजे तरच परीक्षा देण्यामध्ये मजा आहे. मग आता हे कुठले कुठले विषय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एकूण किती विषय आहेत तर बघा यामध्ये आहे इतिहास, त्याच्यानंतर आहे भूगोल, इतिहास भूगोल, त्याच्यानंतर आहे राज्यघटना, त्याच्यानंतर आहे अर्थशास्त्र, त्याच्यानंतर आहे विज्ञान, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तुम्हाला घडामोडी सुद्धा चालू राहतात का तर हो, त्या सुद्धा चालू घडामोडी या विषया अंतर्गत येतात. मग यामध्ये इतिहास आणि भूगोल जे आहे यामध्ये त्यांना 10 गुण आहेत. इतिहास भूगोलला एकूण गुण किती तर 10 आणि ह्या 10 गुणामध्ये राज्यघटना 15 गुण, अर्थशास्त्र 15 गुण, विज्ञान 15 गुण, चालू घडामोडी 15 गुण, म्हणजे 60 हे 70 80 आणि गणित बुद्धिमत्ता हे एकूण 20 गुण. तर एकूण 100 प्रश्न 100 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे. हे झाले विषय. आता यामध्ये जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे असतात त्यांना आर्ट्सचे विषय अवघड जातात, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे विषय अवघड जातात. म्हणून मला एमपीएससी खूप आवडते. इथे सर्व धर्म समभाव आहे, सगळ्यांना जिंकण्याची समान संधी आहे. मग तोच जिंकेल जो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, जो अभ्यास करेल, आभास करणार नाही. आणि सगळ्यांसाठी तेवढाच वेळ आहे. जे या क्षणापासून सुरुवात करतील तेच यशाच्या शिखरावर पोहोचतील. आता यामध्ये बघा इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता. आता
कुठलं पुस्तक वापरायचं. बघा बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी एका विषयाचे 10 पुस्तकं वापरत बसतात आणि तिथंच गफलत होते. कधीच 10 पुस्तकं एका विषयाची वापरायची नाहीत. एका विषयाची 10 पुस्तकं वापरण्यापेक्षा त्या विषयाचं एक पुस्तक 10दा वाचा. आणि केवळ वाचायचंच नाही, म्हणजे बरेच विद्यार्थी वर्षानुवर्ष एमपीएससीचा अभ्यास करतात तरी सुद्धा यश मिळत नाही. त्याचं कारण आहे ते ती कन्सेप्ट समजून घेत नाहीत आणि ती पाठ करत नाहीत. आता बरेच जण म्हणतील सर पाठ करावे का, एमपीएससीचा एवढा सिलेबस फास्ट आहे आणि मग इथं पाठांतर योग्य आहे का, तर हो, इथं पाठांतर तुम्हाला करावंच लागतं. कारण एमपीएससी मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही जर मागचे पेपर्स काढून पाहिले असतील तर त्या ठराविक घटकांवर ते रिपीट प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न पाठच केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला संभ्रम होणार नाही. कारण तुमच्याकडे 100 प्रश्नाला 2 ते 3 तास नाहीये, तुम्हाला ते एका तासामध्येच सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जर परफेक्ट उत्तर माहिती असेल तर आपला गोंधळ उडत नाही, आणि परफेक्ट उत्तर माहिती नसेल तर मग संदिग्धता निर्माण होते, कुठलं उत्तर लिहावं काय नाही, आणि त्याच्यावरच वेळ जातो. कारण एक तर आपल्याला कमी वेळात सोडवायचं आहे आणि दुसरं परफेक्ट उत्तर माहिती असलेलं सोडवायचं आहे. कारण चुकलं तर त्याच्यात सुद्धा मार्क कटणार आहेत. त्याच्यामुळे पाठांतर अत्यंत आवश्यक आहे. आणि हे पाठ होतं का, तर हो. कसं होतं त्याच्यासाठी मैं हूं ना. तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. तुम मुझे थोडा वेळ दो, मैं तुम्हें पाठ करके दूंगा. आता माझ्या याच्यामध्ये इतिहासामध्ये कुठलं पुस्तक वापरायचंय, तर यामध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर भूगोलासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक वापरा. राज्यघटना पुन्हा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर अर्थशास्त्र रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर विज्ञान सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर चालू घडामोडी सिम्प्लिफाईड असं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता यामध्ये तुम्ही सचिन ढवळे सरांचा वापरा किंवा सईद पारगाडे सरांचा वापरा. दोन्ही माझे मित्र आहेत आणि ही एवढी पुस्तकं तुम्ही घ्यायची आहेत. आता याच्यातील हा भाग सोडता, गणित बुद्धिमत्ता हा भाग सोडता, हे सर्व पाठ कसे करून घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं, तर दररोजचे 2 तास मला तुमचे द्यायचे आहे. ओके. मी आता आपल्याकडे बघा 90 दिवस आहे, जवळपास 3 महिने आहे, आणि दर महिन्याला 2-2 विषय मी तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे. तेवढं केलं की तुम्हाला 100% तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये यश मिळणारच आहे. ओके. मग आता यामध्ये ज्यांना कुणाला हे विषय तोंडपाठ करून घ्यायचे आहेत त्यांनी 93-73 19 58-24 या क्रमांकावर संपर्क साधा. सोबतच लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यानंतर यांना कॉल करून सांगा की मला टेलिग्राम चॅनल मध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा. कारण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला याचे नोटिफिकेशन पडतील आणि अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कशी वापरायची, काय नाही, हे सगळं मोफत सांगितलं जाणार आहे. तर हे पहिल्यांदा तुम्ही करा. मग आता इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी हे तोंडपाठ होते का, तर हो. या 6 म्हणजे 3 महिन्यामध्ये हे 6 विषय मी तुम्हाला पुस्तकातलं कसं डायरेक्ट मस्तकात जाते हे तुम्हाला सांगणार आहे. मग आता यामध्ये विश्वास बसतोय की नाही सर, जोपर्यंत काय चमत्कार दाखवला जात नाही, भारतीय मनोवृत्तीच तशी आहे की जोपर्यंत चमत्कार दाखवला जात नाही तोपर्यंत आमचा विश्वास बसत नाही. म्हणजेच काय, थोडक्यात तो डेमो तुम्ही दाखवायलाच हवा. ओके. तर मग आपण पाहूया. ठीक आहे. एक नवरा बाहेर जात असतो आणि बायकोला म्हणतो मी बाहेर चाललो, काही घेऊन येऊ का. बायको म्हणते फक्त घेऊन येऊ नका. हा, कळालं, चला. आणि आपल्याकडे हसत खेळत शिकायचं बरं, फार ताण घ्यायचा नाहीये. काही जणांकडे पाहिलं की असं वाटतं असं, म्हणजे एकदम चेहऱ्या त्या कपाळावर इतके आठे असतात की जगाचं सारं टेन्शन याच्यावरच एक काय की त्याच्याकडे पाहिलं की काय झालं, तयारी करायला एमपीएससीची, मरतो की काय. याच्या अगोदर खूप जणांनी एमपीएससी केलेली आहे, तू एकटा थोडीच करायला. त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स राहून एमपीएससी करायची. बघा, हा, आपल्या घरी सुद्धा आपण अभ्यास करत असतो, आई म्हणते जा रे दळण घेऊन ये, आपण म्हणतो एका PSI ला सांगायलीस दळण घेऊन ये म्हणून. आई म्हणते जाय भाड्या, तू बाप असाच म्हणला होता. हा,
PSI म्हणला होता, निघाला होमगार्ड. त्याच्यामुळे गुपचूप तू घेऊन ये. जेवायला सगळ्याला लागतं, त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही. एकदम असत्य आपल्याला ह्या गोष्टी पाठ करायच्या आहे. तर आता पाहू आज आपण भूगोलाविषयीचा एक छोटासा भाग मी तुम्हाला सांगतो. जे तुम्हाला तोंडपाठ होतो की नाही ते तुम्हीच ठरवा. म्हणजे मी जे सांगतोय त्यामध्ये तथ्य आहे की नाही ते ठरवा. तर आता हा जो छोटा भाग आहे बघा, यामध्ये आज आपण पाहूयात की महाराष्ट्राला ज्या काही राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर त्या सीमा कोणत्या राज्यांच्या आहेत, त्याच्यानंतर किती केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा आहेत, सोबतच त्या विविध राज्यांना कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. तर त्यांचा पहिला प्रश्न असतो बघा काय, की महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याला एकूण 6 राज्यांच्या व एक केंद्रशासित प्रदेश, 6 राज्य एक केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा लागलेल्या आहेत. म्हणजे पहिला त्यांचा प्रश्न. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर बघा महाराष्ट्र राज्याचे जे काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. क्रिकेट माहिती आहे तुम्हाला, 3 लाकड 11 माकडं, ओके नाही क्रिकेट. मग आता हा जो क्रिकेट आहे, हे विद्यार्थी जेव्हा इतर राज्यांमध्ये क्रिकेट खेळायला जातात तेव्हा प्रत्येक बॉलला 6 मारतात, प्रत्येक बॉलला 6 मारतात. मग महाराष्ट्र राज्याचे खेळाडू इतर राज्यांमध्ये जेव्हा खेळायला जातात तेव्हा प्रत्येक बॉलला 6 मारतात. 6 राज्यांची सीमा बघा. पुस्तकामध्ये हे आहे, वाचताना आपल्याला वाटतं लक्षात राहते, पण नंतर त्यांचे ऑप्शन असतात 5, 6, 7, 8 जवळचेच ऑप्शन असतात. मग तिथं कन्फ्युजन होते, तिथं आपली विकेट पडू शकते. मग तिथं ही ट्रिक आठवली की महाराष्ट्र राज्याचे खेळाडू क्रिकेट खेळायला गेलेले आहेत, तिथे ते प्रत्येक बॉलवर 6 मारतात, क्या बात आहे, लगेच लिहून टाकतो आपण. तिथं मग आपण विसरत नाही, कन्फ्युजन होत नाही, परफेक्ट उत्तर येतं. आणि ते जेव्हा केंद्रशासित प्रदेशाकडे जातात तिथं मात्र थोडं त्यांना अवघड जाते, प्रत्येक बॉलला एकच रन काढतात. मग 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांची सीमा लागलेली आहे. कोणती कोणती राज्य आहेत तर बघूयात आपण. हा आहे महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, ओके नाही. माझा हा जो महाराष्ट्र आहे याच्या उत्तरेला मध्य प्रदेश, आपण दिशा काढूयात, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्याच्यानंतर आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. आता या दिशांना कोणती कोणती राज्य आहेत तर बघा, महाराष्ट्राच्या ही जी दिशा आहे ही झाली उत्तर, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात हे राज्य आहे आणि दादर व नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे बघा. त्याच्यानंतर दक्षिणेला गोवा व कर्नाटक ही राज्य आहेत, गोवा व कर्नाटक. तर आग्नेयेला तेलंगणा येते, तेलंगणा. पूर्वेला व ईशान्येला इकडे जे आहे हे छत्तीसगड हे राज्य आहे. एकूण 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश. ही डायग्राम आठवायची, उत्तर पटापट येतात. मग आता हे सुद्धा कसं पाठ करायचं आपलं वैशिष्ट्यच आहे बघा. आपण पुस्तकातलं वाचून दाखवत नाही किंवा पीडीएफ घ्यायची त्याला तिथं अंडरलाईन करत बसायचं नाही. आपलं काय, मला काय वाटतं की जे काही शिकवतो ते विद्यार्थ्यांच्या मस्तकात डायरेक्ट बसलं पाहिजे, विसरलंच नाही पाहिजे. गेली 10 वर्ष झालं मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. कितीतरी विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांना विचारून बघा कशा पद्धतीने आपण त्यांना शिकवले आणि त्यांना यश कशा पद्धतीने मिळालेलं आहे. कारण शिकवण्यामध्ये मला प्रचंड आनंद येतो, कारण एक विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याचं पूर्ण कुटुंब म्हणजे त्या कुटुंबाची जबाबदारी तो उचलत असतो. ठीक आहे, आता हे पाहूयात आपण. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे, ओके, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे. मग लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राची पोरं उत्तरामध्ये, महाराष्ट्राची पोरं उत्तरामध्ये हजरजबाबी आहेत, हजरजबाबी आहेत. महाराष्ट्राची पोरं उत्तरामध्ये, महाराष्ट्राची पोरं
मग महाराष्ट्राची मुले म्हणा, पोरं कसं म्हणा, तुम्ही पुण्याची ना मुले म्हणा ना सर, महाराष्ट्राची मुले उत्तरामध्ये हजरजबाबी आहेत, हजरजबाबी आहेत. मग आता कसं लक्षात ठेवलं आपण, महाराष्ट्राची मुले उत्तरामध्ये, उत्तरेला कुठला प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे. ओके, वेगवेगळ्या राज्यांची मुलं एकत्र आली जंतर मंतरवर आणि मग तिथे काय झालं की पश्चिम बंगालचं एक पोरग महाराष्ट्राच्या पोराला थोडं शांतपणाच सांगू लागलं ते मला, लुक ॲट हिअर, बघ मी काय केलेलं आहे, आय ड्रॉ टॅटू ऑफ, मी एक टॅटू काढलेला आहे. कशाचा? टॅटू ऑफ गिटार, गिटाराचा टॅटू काढलाय म्हणे हातावर. महाराष्ट्रातलं पोरग खतरनाक असतं, ते म्हणते मग काय ते खाजवल्यावर वाचतंय की काय म्हणे, ते कोमातच जाते पश्चिम बंगालमध्ये. तर ते जे आहे मग उत्तरामध्ये कसे आहे, हजरजबाबी आहे उत्तरामध्ये, उत्तरेला मध्य प्रदेश, त्याच्यानंतर वायव्येला गुजरात, वायव्येला कोण आहे, गुजरात. मग लहानपणी आपल्या म्हणी आपण पाठ केलेल्या आहेत बघा, काय म्हण होती, वास्त्रात लंगडी गाय शहाणी असं म्हटलं जायचं की नाही. मग आता ती आपण मॉडिफाय करायची का, कारण आपल्याला ती मार्क्स देते. मग आता वास्त्रात गुजरात शहाणा म्हणायचं, वास्त्रात गुजरात शहाणा, वास्त्रात गुजरात शहाणा, वायव्य, वास्त्रात वायव्य आणि गुजरात, वायव्यला गुजरात आहे. दुसरी म्हण वास्त्रात दादा शहाणा, दादा शहाणा, वासरामध्ये दादा मोठेपणा करतो की नाही आपल्या पुढे, वासरात दादा शहाणा. तर वायव्येला पुन्हा दादर व नगर हवेली, दादर व नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे वासरात ते दोघं शहाणे झाले. दक्षिणेला गोवा व कर्नाटक, हे कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही तुमच्या मित्राला म्हटलं की नाटक करणार आहे, तू फार मस्त ऍक्टिंग करतोस, तुम्हाला नाही करत नाही, मग त्याला म्हटलं मी तुला काय करतो, दक्षिणा देतो, मग नाटक करशील का, ते म्हणलं हो. मग तुम्ही त्याला दक्षिणा दिली आणि त्यानं काय केलं, नाटक केलं आणि मग त्या दक्षिणेतून त्याने गोवा पुडी घेतली, ओके नाही, काय घेतली, गोवा पुडी घेतली, खाल्ली बिचाऱ्यानं. नंतर त्याला सांगितलं की अरे व्यसन करणं चुकीचं आहे. मग त्यानं सांगितलं ठीक आहे बाबा बंद करतो. पण आपल्याला लक्षात आलं की नाही, काय झालं, दक्षिणा दिली तुम्ही त्याला, दक्षिणा दिली, त्यानं काय केलं, नाटक केलं, नाटक करण्यासाठी तुम्ही त्याला दक्षिणा दिली आणि मग ती दक्षिणा, त्या दक्षिणेतून त्यानं काय घेतली, गोवा पुढे घेतली, किंवा दक्षिणेतून तो गोव्याला गेला. कसे लक्षात ठेवा, दक्षिणेचा जो पैसा आला त्याच्यातून त्याने गोवा पुढे घेतली किंवा गोव्याला गेला. तर दक्षिणेला गोवा व कर्नाटक, संपला विषय. आग्नेयेला तेलंगणा, आग्नेयेला तेलंगणा. मग दोन मित्रांची भांडणं होत असतात, हा कचरू आणि हा बबन, कचरू आणि हा बबन, बोलाबोली होत असते, एकमेकांना जोरजोरात बोलत असतात. आणि मग छगन तिथे जातो आणि तो म्हणतो काय, मजा येत नाहीये रे, निवळ तुम्ही बोलाबोलीच करतायत, मला असं वाटतं की तुम्ही काही एक म्हणजे फायटिंग वगैरे करू शकत नाहीत की काय. आणि मग यांना फायटिंग करायला तो परावृत्त करतो, म्हणजे त्या प्रोत्साहन देतो, परावृत्त करतो म्हणण्यापेक्षा प्रोत्साहन देतो. म्हणजे हे जे काही भांडणं व्हायचे, म्हणजे याला म्हणतो, कचरूला म्हणतो मी पण तिथं होतो, बबन्या तुला असं म्हणू लागलं. त्याच्यानंतर बबन्याला म्हणतो अरे बाबा तुला काय सांगू, कचरू लय तुझ्याविषयी बोलू लागला होता, मी म्हणून कसं तरी ऐकलो, तुला आजपर्यंत सांगितलं नव्हतं. म्हणजे काय करायला ते, आगीत तेल ओतायले, काय करायले, आगीत तेल ओतणे, आगीत तेल ओतणे. पुन्हा आग्नेयेला तेलंगणा, आग्नेयेला तेलंगणा. त्याच्यानंतर पूर्वीकडे काय आहे, पूर्व दिशेला काय निघतो, सूर्य उगवतो. मग पूर्व दिशेला सगळे गड आहेत म्हणायचं. मग गड, पूर्व दिशेला सूर्य पण आहे, पूर्व दिशेला गड पण आहेत, छत्तीसगड, पूर्व दिशेला गड पण आहे, छत्तीसगड. आपला पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली आणि तिथंच गड हा छत्तीसगड. मग आता इथं जे आहे छत्तीसगड. ओके, हे 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश झाले. आता याच्यात अजून ते तुम्हाला विचारतात की जिल्हे, एकूण जिल्हे किती आहेत. तर 20 जिल्ह्यांच्या सीमा, महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागलेल्या आहेत. कुठल्या ना कुठल्या राज्यांना लागलेल्या आहेत. तर 16 जिल्ह्यांच्या सीमा कोणत्याच राज्यांना लागलेल्या नाही. म्हणजे हा सुद्धा एक प्रश्न विचारतो तुम्हाला, एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा ह्या इतर राज्यांना लागलेल्या आहेत महाराष्ट्रातील.
तर एकूण 20 जिल्ह्यांच्या, हे कसं लक्षात ठेवायचं, पुन्हा यायचं आपल्या क्रिकेट. ते स्टेटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक बॉलवर 6 मारतात. जिल्ह्यामध्ये हे 2020ची मॅच खेळतात. जिल्ह्यामध्ये ओके, आणि जिल्ह्यांमध्ये 2020ची मॅच घेतात. म्हणजेच काय, 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागलेली आहे. आता उरलेल्यांची लागलेली नाही, म्हणजे यांना कोणत्याच राज्यांची सीमा लागलेली नाही. असे एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात? 16. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत ते माहिती झालं की मग हे ऑटोमॅटिक लक्षात राहते. तर महाराष्ट्रात एकूण जिल्हे, अजून इथं बऱ्याच जणांना कन्फ्युज होते, तर तुम्हाला जेवढे 10वीला मार्क आहेत की नाही तेवढे महाराष्ट्रात जिल्हे आहेत. तर किती आहेत? 36% तुम्हाला मार्क्स आहेत. बरोबर आहे की नाही? आणि एमपीएससीचं वैशिष्ट्य 36% वाला 35% वाला सुद्धा अधिकारी होऊ शकतो, 90% वाला सुद्धा अधिकारी होऊ शकतो. एकदा एका मुलाचा निकाल असतो, दुसऱ्या दिवशी निकाल असतो, आदल्या दिवशी त्याचे वडील म्हणतात तुझा उद्या निकाल आहे. ते म्हणतात हो, मग तुला 94-95% पडले पाहिजे. ते मला नाही 100% पडणार आहे. बाप म्हणते मजाक करायलास, पोरग म्हणते सुरुवात कोण केली. तर ते असं असतं, एका मुलाचा निकाल असतो, त्याचा मित्र निकाल पाहायला जातो आणि तो मुलगा म्हणतो तू माझा निकाल पाहून ये. आणि आल्यानंतर माझा जर एक विषय गेला तर ज्ञानेश्वर म्हण, 2 गेले तर तुकाराम म्हण, 3 गेले तर नामदेव म्हण. ते म्हणते ठीक आहे, असं कोडवर्ड मध्ये बोलू आपण, का? कारण माझे आई वडील तिथे असणार आहे. तर ठीक आहे, म्हणजे ते रिझल्ट बघते, येते आणि चेहऱ्यावर याच्या प्रचंड आनंद दिसतो. याला वाटते आपण आता सगळ्या विषयात पास झालो काय की. ते म्हणते काय? त्याने म्हणते पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असे ज्ञानदेव तुकाराम, म्हणजे सगळ्याच विषयात त्याचा इस्तू विजलेला असतो. ठीक आहे, मग आता एकूण 20 आणि एकूण इथे 16. तर मग आता कोणत्या राज्यांना किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे ते पण आता पाहू. तर सर्वाधिक सीमा लागलेली आहे मध्य प्रदेश, म्हणजे सर्वात जास्त जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागलेली आहे. एकूण 8 जिल्हे आहेत. एकूण 8 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर दुसरं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकला आहे 7. त्याच्यानंतर आहे तेलंगणाला आहे 4. तेलंगणाला आहे 4. त्याच्यानंतर नेक्स्ट छत्तीसगड मध्ये आहे 2. गुजरातला पण आहे 4. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट गोवा आहे 1. ठीक आहे, आता तो पण प्रश्न विचारतात की कोणत्या राज्याला सर्वात जास्त जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? मध्य प्रदेशला. मग लक्षात ठेवायचं. बरं, मग आपला कचरू आणि दुर्पद हे 2 कॅरेक्टर लक्षात ठेवा. तुम्हाला किमान 10 मार्क्स देऊन जातात. 2-3 विषयांचं जर पकडलं तर. तुम्ही काय आलं की कचरू दुर्पदाला म्हणतो की मला तुझ्याशी लग्न करायचंय. ते म्हणते ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करेन, पण आपल्या प्रेमामध्ये एक अट असणार आहे, किंवा आपल्या लग्नामध्ये एक अट असणार आहे. अट हे 8. आपल्या प्रेमामध्ये किंवा लग्नामध्ये म्हणजेच मध्य प्रदेश. ओके, एक अट असणार आहे. ते मला काय? ते म्हणले की मी तुझ्या घरी राहायला येणार नाही लग्नानंतर, तू माझ्या घरी राहायला ये. म्हणजेच काय, घर जावई हो. ते मला ठीक आहे, लग्न व्हायला हीच फार मोठी गोष्ट, कुठे राहिलं तर काय. आणि तसे माझ्या घरचे मला भयंकर कदरलेले. ते म्हणते ठीक आहे, मी राहतो. मग तो लग्नानंतर ते घर जावाई म्हणून गेला. पण त्याच्यामध्ये काय झालं की एका रात्री आपला हा जो कचरू होता तो भयंकर दुष्काळातच जन्मलेला होता. त्याला कधीही भूक लागायची. मग रात्री 4 वाजता त्याला भूक लागली आणि त्यानं सांगितले की मला आत्ता जेवण करून दे. कुणाला? आपल्या दुर्पदाला. आता दुर्पदा म्हणली तुला स्वयंपाक करून द्यायला तेलच नाही का? तेव्हा मला काहीच माहित नाही. मग ती बिचारी तेल आणायला गेली. रात्री 4 वाजता तेल आणायला कुठे गेली? गडावर गेली व
2 लिटर तेल घेऊन एका सोबत गोव्याला निघून गेली. मग आता मला सांगा, तिनं त्याच्यासोबत राहण्याचं काय केलं होतं, नाटक केलं होतं. तिने त्याला साथ देण्याचे नाटक केले होते. बिचारा तो घर जावाई म्हणून राहिला, तरी सुद्धा तिने त्याचा पोपट केला. काय झालं, ती म्हणजे ठीक आहे आपण लग्न करू, पण लग्नामध्ये माझी एक अट आहे, मध्य प्रदेश 8 जिल्ह्यांची सीमा. तर मला ठीक आहे, मी तिथे जाऊन राहतो. मग एका रात्री गुजरात एका रात्री किती वाजता, 4 वाजता. गुजरातला 4 जिल्ह्यांची सीमा आहे. तेल आणायला पुन्हा तेलंगणा 4 जिल्ह्यांची सीमा आहे. कुठे गेले, गडावर छत्तीसगड. ठीक आहे. आणि मग तिथून तिने किती लिटर घेतलं, 2 लिटर. इथं 2 लिटर काय घेतले, कारण छत्तीसगडला 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. आणि तिथून मग ती 2 लिटर तेल घेऊन एका सोबत, म्हणजे तिची मैत्रीण होती. तुम्हाला काय वाटतं, तर मग आता ते जे आहे एका सोबत गोव्याला गेली, म्हणजे एका जिल्ह्याची सीमा गोव्याला लागलेली आहे. मग तिने त्याच्यासोबत राहण्याची काय दिली, साथ देण्याचे नाटक केले. म्हणजे 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. विसरून दाखवायचं, माझ्याकडे शिकायचं विसरून दाखवायचं चॅलेंज. कुठलाही विषय घे, आता मला हे विसरून दाखवा. अर्ध्या रात्री तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी तुम्ही पटकन सांग रे, कर्नाटकला किती राज्यांची सीमा लागलेली आहे. तिने त्याच्यासोबत साथ देण्याचं काय केलं, नाटक केलं. 7 मध्य प्रदेशला आपल्या प्रेमामध्ये एक अट आहे, मध्य प्रदेश 8 गुजरात 4 वाजता 4 जिल्ह्यांची सीमा तेल आणायला, 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा. छत्तीसगडावर गेले 2 लिटर तेल घेऊन, छत्तीसगड 2 जिल्हे. मग एका सोबत एक गोवा झालं. मला ते जिल्हे कुठले कोणते आहेत ते सांगा ना महाराज. ठीक आहे, हे सांगितलं तुम्ही महाराज, आम्हाला हे पण सांगा की ते जिल्हे कुठले आहेत. सांगतो भक्तांना, थोडं थांबा. जमुरे. आणि तुमचे जेवढे मित्र आहेत की नाही त्यांना सांगायचं, अबोप कैलास महाराज यांचं कीर्तन सुरू झालेलं आहे म्हणायचं एमपीएससी या विषयावर. आणि ते आपल्याला सगळे विषय तोंडपाठ करून देणार म्हणायचे. भक्तगण घेऊन या, एकदा लेक्चरला घेऊन या. मी असा पाणी मंत्रतो ते कुठंच जात नाही. तुमचा पण फायदा, तुमच्या मित्रांचा पण फायदा, आणि तुमचा फायदा, आणि तुम्हाला पण आनंदच होतो. ठीक आहे. पुण्यामध्ये आपल्याकडे जसं बसवर पाट्या असतात बघा, नांदेड परभणी, किंवा परभणीचे असाल तुम्ही तर सेलू जिंतूर, नांदेडचे असाल तर शिवाजीनगर आनंदनगर. पुण्यामध्ये तसं नाही, तर तिथे त्यांचे जे लोकल बस आहे त्याच्यावर नंबर्स आहे. 17 नंबरची बस, 22 नंबरची बस, 18, 23 नंबरची बस, असं. मग एक आमच्यासारखा बिचारा पुण्यामध्ये जातो आणि गेल्यानंतर तिथं त्या एक पुणेरी काका असतात, त्यांना विचारतो की काका शिवाजीनगरला कोणती बस जाते, तर ते म्हणतात 20 नंबरची जाते. समजा 20 नंबरची नाही आली तर मी काय करू, तर ते म्हणतात 10 नंबरच्या 2 बस पकडा आणि जा. हे पुणेरी लोक लढच करतात. म्हणजे त्यांची शालीतून जोडे मारणे, म्हणजे एक वेळेस मारलेलं परवडते, पण ते बोललेलं लय भयंकर वाटते. माझं डीएड झालं होतं सोलापूरला, आणि मला वाटतं महाराष्ट्रातली सगळ्यात निर्मळ माणसं ही सोलापूरमध्ये. मला भयंकर आवडतात ते लोक, जे पोटात आहे तेच ओठात. आणि आम्ही त्या रूमवर 12 ते 13 जण एकाच रूमवर राहायचो. मोठा हॉल होता आणि बाजूला दुसरी एक रूम होती. तिथं एक पुणेकर जो आहे तो तिथे जॉबला आलेला होता. आणि काही जोक झाल्या की मी जोरात हसायचो, आणि मग माझं पूर्ण हसणं झालं. तिथे एक असा छोटासा दरवाजा आमच्या रूम मध्ये, त्याच्या रूम मध्ये तो पॅक केलेला होता. मग हा काहीच म्हणत नाही, तिकडून आवाज यायचा, दणदण तो वाजवायचा, आणि तिकडून म्हणायचा काय मनुष्यच हसत होता, जे कसं भयंकर कार्यक्रम माहिती नाही. जे आहे ठीक आहे. ओके, मग आता मध्य प्रदेशला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते बघू. नंदुरबार, ओके, अमरावती,
भंडारा, नागपूर, बुलढाणा, जळगाव, धुळे, गोंदिया झाले 8च्या 8 जिल्हे. तोंडपाठच हो, फक्त मलाच नाही तुम्हाला सुद्धा तोंडपाठ करून देतो. म्हणजे तुमच्याकडे जर सर आम्हाला वाचल्यानंतर लक्षात राहत नाही, काय देणं नाही, अशा ट्रिक्स आहेत, लक्षात राहावंच लागतं. मध्ये लक्षात करा ठेवायचं बघा, नंदुरबार, अमरावती, भंडारा, नागपूर, बुलढाणा, जळगाव, धुळे, गोंदिया. दोन मित्रांची गोष्ट तुम्हाला सांगतो. ओके, एका मित्राचं नाव होतं नंदू आणि दुसऱ्या मित्राचं नाव होतं अमर. जिगरी दोस्त लहानपणापासून सोबतच राहायचे, मैत्री तुटलीच नाही त्यांची. नंदूच्या घरचे म्हणायचे अमऱ्यासोबत राहू नको, अमऱ्याच्या घरचे म्हणायचे नंद्यासोबत राहू. पण त्यांचा दोस्ताना काही तुटला नाही, कारण एकाकडे तंबाखू होता, दुसऱ्याकडे तोटा होता. मग त्यांचा तंबाखू म्हणजे जे काही चुना होता, तर त्यांचा दोस्ताना तुटेल का? तंबाखू आणि चुनावाल्याचा दोस्ताना लाईफ लॉंग चालतो. एकदा एका बगीच्यामध्ये एक जोडपं बसलेलं असते आणि त्याच्यातला प्रियकर त्या प्रियसला म्हणतो, सखे मला तुझ्या डोळ्यामध्ये सगळं जग दिसायले. त्याच्या बाजूने जाणारा म्हणताय, माझी चुन्याची डबी पडली हो, तुम्हाला कुठं दिसायली का म्हणते. तर ते नांदेडचं असते. आता हे नंदू अमर हे लहानपणापासूनचे मित्र असतात, पण कॉलेजला गेल्यावर एका गोष्टीवरून त्यांची भांडण होतात. आता ती गोष्ट कोणती, ती ओळखा तुम्ही. मग आता ती भांडण झाल्यानंतर आता नंदू व अमरची भांडणे झाली. आता भांडणे झाली तेव्हा एकाने भांडणासाठी आपण मारामारी करण्यासाठी दुसरे मित्र घेऊन येतो की नाही. मग यांनी काय केलं, एकाने नाग आणला, दुसऱ्याने बुल आणला, म्हणजे बैल आणला. एकाने नाग आणला, दुसऱ्याने बुल आणला. मग एकाने नाग जाळला, ज्याचं नाग, तर दुसऱ्याने बुलच्या डोळ्यात धूळ फेकली. ही भांडणे स्वर्णाक्षरात गोंदली गेली. एकाच वाक्यात 8 जिल्हे. तोंडपाठ. चल परीक्षकाला म्हणायचं विचार, काय विचारायचं ते विचार. मी कैलास महाराजांचा विद्यार्थी, तोंडपाठच असतो मला विषय. मग आता कसं लक्षात ठेवायचं, नंदू व अमर, नंदुरबार, अमर, अमरावती, भांडणे झाली, भंडारा, एकाने नाग आणला, नागपूर, दुसऱ्याने बुल आणला, बुलढाणा, एकाने नाग जाळला, जळगाव, दुसऱ्याने बुलच्या डोळ्यात धूळ फेकली, धुळे. ही भांडणे सुवर्णाक्षरात गोंदली गेली, गोंदिया. बघा, फार काही कष्ट करण्याची गरज नाही, स्मार्ट वर्क करा. आणि ह्या सगळ्या गावरान ट्रिक्स कुठल्याच पुस्तकात तुम्हाला सापडणार नाहीत, मेड बाय ओनली मी. ओके, मग आता हे जे आहेत 8 जिल्हे. नंदू व अमरची भांडणे झाली, एकाने नाग आणला, एकाने बुल आणला, एकाने नाग जाळला, दुसऱ्याने बुलच्या डोळ्यात धूळ टाकली. ही भांडणी सुवर्णाक्षरात गोंदली गेली. बस, मित्रांमध्ये मेसला जाताना, इकडे तिकडे जाताना याच गप्पा करायच्या, तोंडपाठ होऊन जाते. बघा, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केलाय याच्याशी संबंध नाही. म्हणजे तो परीक्षक म्हणणार नाही अशी आम्ही तुम्हाला मार्क्स देणार नाही, लंडी खेळायची नाही, असं कुठं तोंडपाठ करतात का, देणं घेणं नाही. आपल्याला मार्क्स मध्ये व्हायचे. म्हणजे अशा पद्धतीने अभ्यास करत हसत तुम्ही पेपर सोडवा. म्हणजे कुठलाही प्रश्नाला मस्त हसत उत्तर लिहा. म्हणजे बाजूचं फुल टेन्शन मध्ये येते, त्याचे सगळे केस टाईट होते, एक तर त्याला उत्तर येत नसते आणि तुम्ही हसत पेपर सोडवत असता. ओके, म्हणजे झाले 8 जिल्हे. कशाचे? मध्य प्रदेश या राज्याला जे लागून आहेत. कर्नाटकमध्ये कुठले कुठले जिल्हे आहेत तर बघा, कर्नाटकमध्ये आहेत कर्नाटक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, किती झाले? 3, 4, 5, 6. नांदेड
नांदेड एकूण 7 जिल्हे आहेत बघा कर्नाटक राज्याला. मग हे कसं लक्षात ठेवायचं, एक नाटक होतं, नाटक माहिती ना तुम्हाला. एका नाटकामध्ये सिंधूने कोल्ह्याला नांदेडहून तूर, सोले, धाराचे तेल आणावयास सांगितले. एका नाटकामध्ये सिंधूने कोणाला सांगितले की जा तेल काय घेऊन ये. सिंधूने कोल्ह्याला तूर, तूरदाळ संपलेली होती, तूर आण. सोले, सोले म्हणजे शेंगदाणे. ओके. त्याच्यानंतर धाराचं तेल, धारा शुद्ध धारा. माझा एका नाटकामध्ये कर्नाटक, ठीक आहे, कर्नाटकला लागून काय सिंधूने 1 नंबर सिंधुदुर्ग, कोल्ह्याला दुसरा जिल्हा, कोल्ह्याला कुठून मोठ्या लोकांच्या गावातून. मोठ्या लोकांचं गाव कुठलं, नांदेड. नांदेडचा नाद करायचं नाही. 1, 2, 3 नांदेडहून काय आणायला सांगितले, तूर 4था जिल्हा लातूर, सोले 5वा जिल्हा सोलापूर, धाराचे तेल 6वा जिल्हा धाराशिव, काय आणावयास सांगितले सांगली. विषय संपला. वाक्य तोंडपा. तुम्ही जर पुस्तक वाचून जाल ना, इतकं कन्फ्युजन होते. मी बऱ्याच जणांची पुस्तकं पाहिली, ते हायलायटरनं निळं हायलाइट करते, त्याच्यावर लाल, त्याच्या चेहऱ्यासारखं काळं, वाचताच येत नाही. आणि मग परीक्षेला गेली प्रचंड टेन्शन मध्ये येत. जेव्हा तुमचा अशा पद्धतीने अभ्यास होतो तेव्हा जबरदस्त कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये. आणि एकदा का कॉन्फिडन्स आला की भली संकटांना आपण संकटांना आपण गार करू शकतो. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. ओके. बघा कर्नाटक एका नाटकामध्ये काय झालं, सिंधूने कुणाला सांगितलं, कोल्ह्याला काय सांगितलं, तूर घेऊन ये, सोले घेऊन ये, धाराचं तेल घेऊन. कुठून, नांदेडहून. ओके नाही. सिंधूने कोल्ह्याला कोल्हापूर, नांदेडहून काय आणायला सांगितलं, नांदेड झालं, तूर लातूर, सोले धारा म्हणजे धाराशिव, सांगितले सांगली. 7 जिल्हे. नेक्स्ट पुढचा आहे बघा, गुजरात, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. गुजरात, नाशिक, धुळे, नंदुरबार. काय आपला नंदू कुठला आहे, महाराष्ट्रातला. मग तो काय गेला, नंदू गेला गुजरातला. मग नंदू गुजरातच्या बार मध्ये गेला. कुठे गेला, बार मध्ये गेला. तिथे त्याच्या ग्लासात पाल पडली, धूळ पडली. ते त्याला आवडले नाही, म्हणून त्याने शिकण्याचा निर्णय घेतला. अरे वा, छानच झालं की शिकण्याचा निर्णय घेतला. वाक्य लिहून घ्यायची वही, बस नंतर विषय संपून टाकायचा. काय झालं, नंदू आपला नंदू आहे ना, कुठे गेला, गुजरातच्या बारमध्ये गेला. नंदुरबार गुजरातच्या बार या जिल्ह्यांच्या सीम. पण त्याच्या ग्लासामध्ये काय पडली, पालघर. त्याच्यानं काय पडली, धुळे. मग त्यामुळे हे काही बेकार दिसायला. आपण काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे. नाशिक. हे जे पिणारे असतात की नाही,
जे यांच्याकडं कुठलाही प्रश्न घेऊन जातो मी, ते सांगतात की कसं पिणं चांगलं आहे. म्हणजे ते म्हणतात बघा, ते आपल्या गावातलं सकाराम नाही का, सकाराम सुपारीचं खांड खाल्लं नाही लहानपणापासून, त्यांना शोप सुद्धा खाली नाही. मग काय झालं, मेलं की ते परवाला. आणि आपला बबनी आहे की नाही, बबन्या सकाळपासून माल राहून राहते, काहीच होणार त्याला. चौथ्या मजल्याहून पडले, नालीत 3 दिवस होत तरी काहीच झालं नाही. म्हणजे इतके खतरनाक लोक असतात ते, की त्यांना काही करून समोरच्याला पिणं किती चांगलं आहे हे सांगायचं असतं बघा. त्यातल्या त्यात तुमचा जर जिगरी दोस्त जर याच्यातला असेल, म्हणजे प्रत्येकाचे जिगरी दोस्त असं एखादं कार्टून राहतेच बघा, आणि ते जर पिलेलं असेल आणि मग तुम्ही जर त्याच्यासोबत असाल तर ते बघा, आणि गाडी दोघांमध्ये एकच असेल तर ते पहिल्यांदा सांगते, भाई एकदा एका विमानामध्ये एक अमेरिकन, दुसरा जपनीज आणि तिसरा भारतीय, हे तिघ जण बसलेले असतात बघा. हे तिघे जण काय करतात, संध्याकाळी थोडा थोडा पॅक मारतात. मग ते मध्ये गेल्यानंतर पोटामध्ये अमेरिकावाला म्हणतो, मी आता पाहतो, म्हणतोय नवीन काही व्हायरस तयार होतो का जगामध्ये. जपानवाला म्हणते, मी अजून काही नवीन इन्व्हेन्शन होते का, एखादी घड्याळ वगैरे ते पाहतो. भारताचं म्हणते, आता विमान तुमचा भाऊ चालवणार. बघ ना, तुमचे मित्र सुद्धा असेच करतात बघा. तुला काय थंडी वाटेल काय, तुला वाटेल का मला गाडी चालवता येणार, लय चांगलं चालवतो बे, तर त्यावेळेस भरोसा ठेवायचा नाही. बरं, बऱ्याच जणांचा घात झालेला आहे. गुजरात, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. नेक्स्ट तेलंगणा. नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर. मग हे कसं लक्षात ठेवायचं, नांदेडचे जे लोक आहेत, नांदेडचे लोक पाहुण्यांचं खूप छान स्वागत करतात. आओ पधारो कभी हमारे नांदेड. आम्ही त्यांना पार्टी देत असतो. आणि मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना त्यांना यश मिळाल्यानंतर पार्टी देणार आहे. कुठल्या हॉटेलमध्ये, हॉटेल ताज मध्ये देणार आहे. हॉटेल ताज, साध्या सुद्धा नाही, मुंबईचं मालक नाही, येडे हो, तिथलं नाही, आमच्या गावाच्या फाट्याला एक ताज हॉटेल आहे, तिथं म्हणायला तुम्ही ते 5 स्टार हॉटेल तरी काय. नांदेडचे लोक, माझा ते मग त्यांच्या इथलं तेल संपतंय, मग ते तेल आणण्यासाठी नांदेडचे लोक तेल आणण्यासाठी कुठे कुठे जातात, माळावर जातात. माळावर जर तेल नाही भेटलं तर गडावर जातात, माळावर जातात, गडावर जातात, आणि गडावरही नाही भेटलं तर चंद्रावर जातात. पण तेल घेऊन येतातच, पाहुण्याचं पाहुणचार करतातच. नांदेडचे लोक, चलो तेल आणण्यासाठी तेलंगणा. नांदेडचे लोक नांदेड, माळावर यवतमाळ, गडावर गडचिरोली, चंद्रावर चंद्रपूर. अशा पद्धतीने आपल्याला सगळं काही तोंडपाठ करायचं. आणि तोंडपाठ होते का, तर तुम्हीच बघा तोंडपाठ व्हायले की नाही. आणि हे असं पूर्ण आपण अशाच पद्धतीने तोंडपाठ करून घेणार आहोत. ओके, आता अजून 2 राज्य राहिलेले आहेत बघा. यामध्ये एक आहे छत्तीसगड, गोंदिया, छत्तीसगड. ओके, त्याच्यानंतर गोवा राहिलेला आहे. गोव्यामध्ये याच्यातली 2 आहे, छत्तीसगड, गडचिरोली आणि गोवा. छत्तीसगड गड. मग गडावर, छत्तीसगडावर कोण गेला, आपला गोंदिया गेला. गोविंदा आपला मित्र आहे, त्याला आपण गोविंदा म्हणतो का नाही. छत्तीसगडावर गोंदिया गेला. गड, गडचिरोली. छत्तीसगडावर गोंदिया आहे, कुठे गेला, गडावर. गडचिरोली, गोंदिया 2दा गेला. गोंदिया 2दा गेला, एकदा छत्तीसगडावर गेला, एकदा गडचिरोलीवर गेला.
छत्तीसगड, गडचिरोली, छत्तीसगड होते. गोवा, सिंधुदुर्ग. तर गोव्याला जायचं पण एकटं जायचं का? नाही. तर कसं जायचं? तर एकटं जरी गेला हा तरी सुद्धा तिथला सिंधू पाहून ये किंवा एकटं जा वाटत नसेल तर सिंधूला घेऊन जा. सिंधू गोव्याला कुणाला घेऊन गेला? सिंधूला घेऊन गेला. सिंधू कोण? त्याची अर्धांगिनी. गोव्याला सिंधूला घेऊन गेला. गोवा, सिंधुदुर्ग. मग इथे सुद्धा कन्फ्युजन होते. रत्नागिरी काय? आता ते सिंधुदुर्ग. गोव्याला कुणाला घेऊन गेलं? सिंधूला. ओके, गोवा, सिंधुदुर्ग. तर हे जे जिल्हे आहेत हे सर्व पूर्ण आपले जे काही जिल्हे होते बघा, इतर राज्यांना जे जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, तर ते कुठले कुठले जिल्हे आहेत त्याविषयीची माहिती या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे आता तुम्हीच ठरवा तुम्हाला या बाबी लक्षात राहतात की नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपण वाचतो प्रचंड पण ते तोंडपाठ होत नाही. परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं आणि मग तिथे आपला गोंधळ उडतो. आता यामध्ये गोंधळ जर उडवायचा नसेल तर आपल्याकडे गावरान पद्धतीने शिकायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, 2 विषयांची दररोज सेशन्स होतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील. लाईव्ह हे लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर असणार आहेत आणि युट्यूबवर पण असणार आहेत. पण युट्यूबवर सर्वच लाईव्ह असतील असं नाही, पण याच्यावर सर्व लाईव्ह असतील. त्याच्यामुळे हे ऍप डाउनलोड करून घ्या. सोबतच आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की एक चॅनल पण आपण सुरू केलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही ऍड पहा. युट्यूब व्हॉट्सअप ग्रुप पण केलेला आहे जेणेकरून तुम्हाला याचे नोटिफिकेशन मिळतील, अपडेट्स मिळतील. तर तिथे जॉईन करण्यासाठी 99-73-19-58 वर संपर्क साधा आणि त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करायला सांगा. 3 महिन्यामध्ये हे 6 विषय सुद्धा मी तुम्हाला तोंडपाठ करून देतो. जर आता भूगोल झाले, समजा राज्यघटना घ्यायची असेल, राज्यघटनेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही लक्ष ठेवून देतात ते पण आम्हाला सांगा. ओके, सांगू ते चालेल. मग थोडक्यात भाग घेतो आपल्याकडे बघा. इतर देशांकडून आपल्या देशातल्या राज्यघटनेत कोणता कोणता भाग घेतलेला आहे यावर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात. तर मग ते कसं तोंडपाठ करायचं किंवा ही तरतूद कोणत्या भागातून घेण्यात आलेली आहे असं सुद्धा विचारतात बघा. तर पहिल्यांदा पाहू आपण ब्रिटिश राज्यघटना. ब्रिटिश राज्यघटना. तर ब्रिटिशांकडून आपण काय घेतलेलं आहे? संसदीय कार्यपद्धती, द्विगृही कार्यपद्धती, कायद्याचे राज्य. त्याच्यानंतर नेक्स्ट इंग्लंडकडून काय काय घेतलेले आपण? एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, द्विगृही संसद कॅबिनेट व्यवस्था, त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व. ठीक आहे. अमेरिका मूलभूत हक्क, त्याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन, त्याच्यानंतर नेक्स्ट राष्ट्रपतीवरील महाभियोग, त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीचे पद, त्याच्यानंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे,
न्यायाधीशांना पदावरून दूर करणे आपण घेतलेला आहे. आयर्लंड कडून आपण काय घेतलेलं आहे? आयरिश राज्यघटनेतून आपण काय घेतलेलं आहे? मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. आणि नेक्स्ट घेतलेले राज्यसभेवरील काही सदस्यांचे नामनिर्देशन. बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की सर आमचं वय झालेलं आहे, आमच्याला हे होईल का? अरे कुठं म्हटलं? तर एक लक्षात ठेवा, देर इज नेव्हर अ रॉंग टाइम टू डू द राईट थिंग. योग्य गोष्ट करण्यासाठी चुकीची वेळ कोणतीच नसते. तुम्ही ज्या वयात आहात तिथून तुम्ही सुरुवात करा. स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव. डू युअर बेस्ट एंड विथ यू. थ्रो द गेम, थ्रो द हर्ट इन द गेम अँड रेस्ट विल बी फॉलो. या खेळामध्ये तुमचं हृदय झुकून टाका, रिझल्ट तुमच्या प्रमाणेच येणार आहे. एकदा ठरवलात ना तुम्ही तुम्हाला एमपीएससी करायची, मागे वळून पाहायचं नाही. कर्णाचं एक वाक्य आहे मृत्युंजयमध्ये, असं कुठेही दात खुपसायची नसतात आणि एकदा का दात खुपसली तर आपला हिस्सा मिळाल्याशिवाय ती दात बाहेर काढायची नसतात, भलेही ती तुटली तरी चालतील. एकदा ठरवलं ना एमपीएससी करायची तर बिंदास करा. आता बाकीचा काहीच विचार करू. तुम्हाला गाईड करण्यासाठी मी आहे ना. हा 6 फुटाचा देह तुमच्यासाठी झिजेल, पण तुम्ही तयारी करायची आहे. ओके, कशी करून घ्यायची ती तुम्ही माझ्यावर सोडा. हा, तुम मुझे वेळ दो मैं तुम्ही रिझल्ट दूंगा, कुणी कोणास म्हटले. अबो कैलास महाराजांनी त्यांच्या मागताच म्हटले. एका पेपरमध्ये प्रश्न आला होता, मला तुम्हाला भेटून मला आनंद झाला, कुणी कुणास म्हटले. एका पोरानं लिहिलं, आनंदच्या आईने आनंदच्या बाबाला म्हटले. मास्तर वारीला निघून गेला, नको रे भाई म्हणला अशी पण. आता पाहूयात आपण ब्रिटिश संसदीय कार्यपद्धती, द्विगृही सभागृह, कायद्याचे राज्य, कॅबिनेट व्यवस्था, एकेरी नागरिकत्व. पण हे कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याकडे एक संदीप होता. संदीपला इथं कोणीच पोरगी देणार. याचे गुणच इतके खतरनाक होते, लोक म्हणले विहिरीत ढकलून देईल पण या कमरेत तोंड्याला पोरगी देणार नाही. मग त्यानं काय केलं? फेसबुकचा वापर केला आणि मग इंग्लंड मधली एक मुलगी तिला आपल्या प्रेमामध्ये ओढलं. ती म्हणली ठीक आहे, पण तुला इथं इंग्लंड मध्ये ओके आणि मग हा संदीप पुढे गेला लग्नानंतर इंग्लंडला गेला. संदीप इंग्लंडला गेला. मग तिथे गेल्यानंतर त्याला आता तो जावई, मग त्याला आहो जावं बोलण्याची अपेक्षा होती, पण त्याला कोणीच आहो जावं बोलला गेलं. त्याला म्हणाले, त्याला सगळेजण एकेरी नावानं हाक मारले, संदीप कम हिअर, संदीप गो देअर. संदीप भलता रागात आला, जावयाला काहीच मान नाही म्हणला. संदीपची सासरवाडी कुठे? ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये. त्याला एकेरी नावानं हाक मारू लागले. मग आता संदीपला 2 घरं झाली. एक कुठं? एक त्याचं खुपसरवाडी मधलं, खुपसरवाडी भारतातलं की नाही, आणि दुसरं कुठलं? इंग्लंड मधलं. 2 घरं झाली त्याला. इंग्लंडमध्ये एक घरकुल घेतलं त्यानं आणि खुपसरवाडीमध्ये एक घरकुल घेतलं. 2 घरं झाली संदीपला. द्विगृही. संदीपची सासरवाडी ब्रिटनला. संदीपला एकाच एकेरीच नावानं हाक मारू लागले, एकेरी नागरिकत्व. ओके, मग त्याला लय राग आला, जावायला मान नाही काय नाही. मग ते निघालं भारताकडे यायला. आता त्याच्याकडे विमानाचे पैसे नव्हतेच. मग त्यानं काय केलं? त्याच्याकडे जुनी स्कूटर होती, त्या स्कूटरवरच ते निघाले. कुठं? आपल्या परत खुपसरवाडीला जाऊन म्हणून जात असताना त्याला पोलीसवाल्यानं धरलं. मग पोलीसवाल्यानंतर धरल्यानंतर काय ते मला लायसन्स कुठं आहे? याच्याकडे लायसन्स नाही. कुठं नाही? मग ते मला फाईन मारतो. मला फाईन मारू नका साहेब, काय द्यायची ते सांगा, काय द्यायचे ते सांगा, ते सांगा. म्हणजे संदीप त्यांना तिथं सुद्धा जाऊन बोलला पोलीसवाले. ते म्हणले ओके, $100 पाहिजे. ते मला फोन पे करू का? ते म्हणले नाही.
फोन पे जमणार नाही. जे काही आहे तुला नेट द्यावे लागेल. व्यवस्था कशी करावी लागेल? नेट व्यवस्था करावी लागेल. विषय संपला. ब्रिटिश कडून आपण या बाबी घेतलेल्या आहेत. संदीपची सासरवाडी संसद, संदीप सासरवाडी संसद. माझा संसदेचा सगळा कार्यक्रम कुठं? ब्रिटन. संदीपची सासरवाडी लंडनला. तो तिथला जावाई झाला. त्याला एक्केरी नावानं हाक मारू लागले. एक्केरी नागरिक. त्याची 2 घरं, खुपसरवाडी आणि इंग्लंड. विगृही सभागृह. ओके. त्याला राग आला. स्कूटरवरच निघाले. धरलं पोलिसांनी. काय द्यायचं ते सांगा. काय द्यायचे राज्य. ते मला फोन पे जमणार नाही. नेट पाहिजे. कॅबिनेट व्यवस्था. एक जावाई सासरवाडीला जातो. 2 दिवस राहतो. जाऊ काय म्हणतो? सासरी म्हणतात थांबा ना जावाई बुवा. आम्ही 4-5 दिवसांनी म्हणतो निघतो सासूबाई. थांबा ना. अजून 7-8 दिवसांनी म्हणतो जाऊ का आता? नाही ते म्हणते थांबा. कसं काय सासूबाई? जाऊ दे लागलं तुम्ही. काय एवढा काय म्हणजे माझे काय चांगले गुण तुम्हाला वाटेल की तुम्हाला जाऊच दे नाही गेलं? ती म्हणजे तसं काही नाही हो. आमच्या म्हशीचं वगारून गेले आणि ती तुम्हाला बघून दूध द्यायला. त्याच्यामुळे थांबा महिनाभर. त्याच्यामुळे सासरवाडीत जास्त दिवस थांबवणं करे बाबांनो. कोण आहे ते अनुभवाचे बोल सांगायला सर म्हणाले. चलो अमेरिका. मूलभूत हक्क न्यायालयीन पुनर्विलोकन महाभियोग उपराष्ट्रपतीचे पद न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. अमेरिका का महान आहे माहिती का? कारण अमेरिकेमध्ये मुलांना सुद्धा रागवता येत नाही. मुलांना मारता सुद्धा येत नाही. जर डोळे वटारून बघितलं, मुलांना जर तुम्ही काही म्हणलात तर ते डायरेक्ट कुठं जातात? न्यायालयात जातात. अमेरिका महान आहे कारण तिथे मुलांना सन्मान मिळतो. मुलांना मारायला जमत नाही. आई वडिलांनी जरी मारलं तरी ते न्यायालयात जातात. न्यायालयीन पुनर्विलोकन. आणि केवळ न्यायालयात जातच नाही तर तिथं जे आहे जर त्यांना बसायला जागा नसेल तर ते न्यायाधीशांना सरकून न्यायाधीशाच्या जागेवर बसतात. न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. केवळ न्यायाधीशांनाच नाही राजे हो, ते राष्ट्रपतींना सुद्धा दूर सरकून बसतात. राष्ट्रपतीवर महाभियोग. किती सोपं अमेरिका. कारण कन्फ्युजन आपण वाचताना तुम्ही वाचाल असं मूलभूत हक्क अमेरिकेकडून वगैरे वगैरे, पण जेव्हा परीक्षेत येते की नाही तिथे मग अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड असे ऑप्शन असतात. मग पुन्हा कन्फ्युजन. आणि मग आपल्याला वेळ कमी आहे. तिथेही करता अमेरिका. मुलगा म्हणलं की अमेरिका मूलभूत. मग ते मुलगा कुठे गेला? अमेरिकेत गेला. काही त्याच्या आई वडील म्हणजे न्यायालयात जात आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन. त्याला जागा बसायला नसली की ते न्यायाधीशांना दूर करते. मग न्यायाधीशांवर महाभियोग. उच्च न्यायालयाचे असू किंवा सर्वोच्च न्यायालयाचे असू देत. केवळ त्यांनाच नाही तर राष्ट्रपतींना सुद्धा पदावरून दूर करते. महाभियोग राष्ट्रपतींवर सुद्धा. त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीचे पद. आता राष्ट्रपती जिथे, उपराष्ट्रपती मग काय म्हणतो? राष्ट्रपती. तू तिथे मी. उपराष्ट्रपती काय म्हणतात? उपराष्ट्रपती म्हणतात तू तिथे मी तुला पदावरून दूर केलेला आहे ना, तर त्याचा बदला मी घेईल. उपराष्ट्रपती सुद्धा अमेरिका. उपराष्ट्रपती सुद्धा अमेरिका. असंच पाठ करायचं. एकदाच माझ्या लेक्चरला बसायचं. पिढ्या लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आयरिश मार्गदर्शक. मार्ग म्हणजे काय? रस्ता. रस्ता कशानं दिसतो दोस्ता? रस्ता डोळ्याने दिसतो की नाही? डोळे हे धर्मीकडे. डोळ्याला काय म्हणतात? आय मार्ग दिसतो. आयर्लंड आय. त्याच्यानंतर राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, कुणी असो, घरी काम करावंच लागते. मग कोविडच्या काळात राष्ट्रपतींना त्यांच्या घरच्यांनी सांगितलं काय की मला निवडून द्या. मग राष्ट्रपतीला जर निवडायचं असेल तर निवडून देण्यासाठी सुद्धा त्याला कशाचा वापर करावा लागेल? डोळ्याचा वापर करावा लागेल. राष्ट्रपती डाळ निवडून देत होते पण त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कशाचा वापर केला? आय म्हणजे डोळे. त्याच्यानंतर नेक्स्ट आय एम नामा. काय म्हणायचं? आय एम नामा. त्या राष्ट्रपतीला विचारलं बाबा तुम्ही निवडून घेत आहात, तुमचं नाव काय? तर ते म्हणलं आय एम नामा. नाम निर्देशन. आय एम नामा. आय एम राष्ट्रपती अँड आय एम निवडिंग द. निवडणूक पद्धती. जेवढं सिली पद्धतीने लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवायचं.
का? कारण आपल्याला मार्क्सवादी व्हायचं आणि हे 100% लक्षात येतं. आता आयर्लंड कन्फ्युज होते का? डोळा, डोळ्याने काय दिसतो? मार्गदर्शक तत्व. राष्ट्रपती निवडायला बसले, काय? राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कशाने? डोळे मजबूत असणं आवश्यक आहे, चांगले असणं आवश्यक आहे. एकदा एक नवरा आपल्या बायकोला दवाखान्यात घेऊन जातो डोळ्यांच्या, आणि मग ते डॉक्टर ड्रॉप टाकत असतात डोळ्यामध्ये, तर ते डोळे जे उघडतच नाही पूर्ण, त्याच्यामुळे ड्रॉप व्यवस्थित पडत नसते. डॉक्टर म्हणतो, नवऱ्याकडे जसं बघता तसं बघा, असे डोळे मोठे करतील, पूर्ण बॉटल सुद्धा मावू शकत होती. ते डोळे. नेक्स्ट पुढे काय? राष्ट्रपती, हू आर यू? आय एम नामा. आय आयरिश. आय एम नामा आयरिश. नामा नामनिर्देशन. नामनिर्देशन. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅनडा. कॅनडाकडून काय काय घेतलेलं आहे बघा. राज्यपालाची शेषाधिकार केंद्राकडे. नेक्स्ट सल्लागार. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधीक्षक. न्यायालयाचे सल्लागार अधीक्षक. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असेल. कॅनडाकडून घेतलेला. आता 1-2 दिवसांनी आपल्या एकादशी येत आहेत बघा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायांची यात्रा, आणि मग बरेच अभंग विठुरायांवर रचलेले आहेत. त्याच्यातला एक अभंग आहे बघा, कुठला? कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाणी दामाजीचा. बरे की नाही आपला आवाज? एकाच क्लासमध्ये हसणं, शिकणं, गाणे ऐकणं, मस्त आनंदी राहणं. ओके, मग आता हे गाणं आता आपण मॉडिफाईड करायचं. कसं? तर असं म्हणायचं, कॅनडा राजा पंढरीचा. हो, कॅनडा राजा पंढरीचा. कॅनडाकडून राज्यपाल हे केंद्राचा प्रतिनिधी असेल हे आपण घेतलेलं आहे. कॅनडा राजा पंढरीचा. आणि मग पंढरीला लोक निघाले वारीला. पंढरीच्या वारीला लोक निघाले, आणि मग जात असताना वाटेत त्यांना हे दिसला. कोण आहे हा? कोण दिसला? कोण आहे? डायनासोर आहे काय? पड्डू कुठले? नाग आहे हो, नाग. कोणता नाग आहे? साधा सुद्धा नाही, शेष नाग आहे. मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सवेरा. हे शेष नाग त्यांना वाटेत दिसलं. ते मला कुठं चाललंय? ते म्हणजे पंढरीला. ते मला नाही, या रस्त्याने जायचं नाही. मग त्यांनी सांगितलं, काय दिला? इथून पलीकडल्या रस्त्याने जा. या शेष नागाने सल्ला दिला की इथून तुम्ही पलीकडल्या रस्त्याने जा, नाहीतर मी तुम्हाला डंक मारेल. आता शेषनाग, शेषाधिकार. ओके, हे आपला बिचारा शिदोरी घेऊन निघाला होता पंढरीला, पण वाटेत त्याला शेषनाग दिसला.
शेष नागाने त्याला चांगला सल्ला दिला की इकडून जाऊ नको, इकडे आता आमची गल्ली सुरू होते. सल्लागार क्षेत्र अधिक्षेत्र कुणाचे? सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिक्षेत्र. म्हणजे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतो बघा, आणि तो मानायचा की नाही हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते. त्याचा कलम किती आहे माहिती का? 143 143. हे कसं लक्षात ठेवायचं? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. ठीक आहे. आता समजा राष्ट्रपती कोणीतरी आपल्या जे आहेत, आपण पंचफुला या राष्ट्रपती आहेत. उदाहरणार्थ पंचफुला या राष्ट्रपती आहेत आणि सरन्यायाधीश हे आपले बबन आहे. सरन्यायाधीश हे आपले बबन आहे. आणि मग राष्ट्रपतीने सरन्यायाधीशांना सल्ला मागितला, तर सरन्यायाधीशांनी राष्ट्रपतींना 143 म्हटलं. त्या पंचफुला यांना 143 म्हटले बबन. आता 143 म्हणजे काय नाही माहिती? पोगो चॅनल बघा तुम्ही, ज्यांना माहिती नाही. ज्यांना कळालं त्यांना 21 तोफांची सलामी. संपलं. 143 कशाविषयी? तर याच्याविषयी. आता लक्षात ठेवायची गरज आहे, काही पण द्यावं तोंडपाठच असलं पाहिजे, मार्क्सवादी. ठीक आहे. पुढे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतलेलं आहे? समवर्ती सूची, त्याच्यानंतर व्यापार वाणिज्य विषयक माहिती ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑस्ट्रेलियाच्याकडनं संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. ठीक आहे. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ कुठला? आपण जे 90s चे जे किड्स आहेत ना, तर त्यांना या ऑस्ट्रेलियानं लय छळलंय बघा. आपण जिंकत फायनलला जायचो आणि हे आपल्याला हरवायचं ऑस्ट्रेलिया. 2003च्या वर्ल्ड कपची मॅच कसलं खेळ होतं ते गिलक्रिस्ट पॉन्टिंग. त्यावेळेस अफवा पसरली होती पॉन्टिंगच्या बॅटमध्ये काय स्प्रिंग होतं. मग आता ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ खेळाडू, आणि त्या ऑस्ट्रेलियामध्ये 3 म्हणजे खेळाडूंच्या जोड्या अशा होत्या की जे ट्विन्स होते, आणि एक तर त्याच्यामध्ये कॅप्टन सुद्धा होता. त्याचं नाव होतं स्टीव्ह वॉ, आणि त्याच्या भावाचं नाव होतं मार्क वॉ. स्टीव्ह वॉ. आणि हे दोघेही ट्विन्स असल्यामुळे दिसायला कसे होते? समवर्ती दिसायला कसे होते? समान. एकदा हिवाळ्यामध्ये एक जुळे पोरं असतात, त्याच्यातलं एक जो रडत असते सकाळी सकाळी आणि दुसरं हसते. एक जण त्याला विचारते की तुला हसायला एवढं काय झालंय? तर ते म्हणते आईनं याला डबल आंघोळ घातली म्हणते. हिवाळा असते कडाक्याचा, डबल त्यालाच आंघोळ. समान असतात ना. मग स्टीव्ह वॉ, मार्क वॉ दोन्ही भाऊ समान म्हणजे समवर्ती सूची. हे 2 भाऊ होते आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं झाली. आता शेवटी प्रॉपर्टीवर वगैरे वाद होतात. मग त्यांची भांडणं जेव्हा झाली तेव्हा त्यांच्या वडिलांचं नाव कचरू वॉ यांनी त्या दोघांची संयुक्त बैठक घेतली. बसा काय ते आपण इथं मिटूया. तुला कोणती म्हैस पाहिजे, तुला कोणती गाय पाहिजे, तुला कोणीकडलं शेत पाहिजे, ते आपण बसून मिटूया. आणि मग त्यांची संयुक्त बैठक घेतली आणि जे काही त्यांचे व्यापार वगैरे होते ते दोघांमध्ये समान वाटून दिले. संपलं. ऑस्ट्रेलियाकडनं दोघे भाऊ सारखेच, स्टीव्ह वॉ, मार्क वॉ समान भाऊ. दोघांची मध्ये भांडणं झाली, त्यांची संयुक्त बैठक घेतली आणि मग त्यांच्यामध्ये व्यापार आणि वाणिज्य हे दोन्ही वाटून दिलेले आहेत त्यांच्या बंधनाने. ऑस्ट्रेलियाकडून आपण या बाबी घेतलेल्या आहेत. नेक्स्ट जर्मनी मधील वायमर प्रजासत्ताक, त्याच्याकडून काय घेतली आपण? आणीबाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रशिया. कर्तव्य, मूलभूत कर्तव्य.
रशिया. मूलभूत कर्तव्य, त्याच्यानंतर सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय. जी सोव्हिएत रशिया पूर्वीचा, विभाजनापूर्वीचा सोव्हिएत रिपब्लिक ऑफ रशिया, त्याच्या सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. त्याच्यानंतर नेक्स्ट जपान, दक्षिण आफ्रिका, घटना दुरुस्ती आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवड. दक्षिण आफ्रिका, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. राष्ट्रपतीचा दर्जा, आपला जो राष्ट्रपती आहे ना, राष्ट्रपतीचा जो दर्जा आहे तो कशावरून ठरवलेला आहे? इंग्लंडची राणी व फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष. बघा हे कसं होणार. जर्मनीमधील वायमर प्रजासत्ताक आणीबाणी. मग आणीबाणी लागणे म्हणजेच काय? संकट, प्रचंड मोठं संकट अचानक येणे, त्याला आणीबाणी लागणे असं म्हणतात. जे समजा तुम्ही तुमच्या घरातली मोठी बहीण आहात, तुम्हाला क्लासला जावं लागलं आणि घरी बाबाने आंबे आणले होते. तुमचा छोटा भाऊ घरी आहे, तुमचा सगळा जीव त्या आंब्यात अटकलाय, पण क्लास करणं आवश्यक होतं. किंवा तुम्ही हा बाबा कैलास महाराजांचं ऑनलाईन मार्गदर्शन घेत आहात, घरी आंबे आणलेले आहेत, तुम्हाला वाटलं हे मार्गदर्शन संपेपर्यंत आंबे आपण नंतर खाऊ, कारण आंब्या इतकंच मधाळ हे सेशन सुद्धा वाटते तुम्हाला, हो की नाही? ते 1 किलो आंबे आणले होते, बाबांनी सांगितलं तुमच्या लहान भावाला की तू 2 खा, ताईला 2 दे. ते 2 0 मिनिटात गायब करते. त्याच्यानंतर तुमच्या 2 वर त्याचा डोळा राहते. त्याच्यातलं म्हणते 1 खाऊ आपलीच ताई आहे, ती पण खाऊन टाकते. त्याचं जे 1 उरते त्याच्यातला अजून अर्ध खाते आणि थोडी पोय तुम्हाला ठेवते. तुम्ही पटकन जसंही माझं मार्गदर्शन संपलं, आंबे कुठं आहे, तर ते म्हणतात तुझ्या भावानं दिले. मग भाऊ म्हणते हे घे कोय बघितल्या तुम्हाला भयंकर राग येतो नाही, आणि मग तो म्हणतो मी तुझा भाऊ नाही, म्हणते जाय मर वाय मर, आणि घरात आणि लागू होते. मग तुम्ही भलत इमोशनल करता घरच्यांना, हो की नाही? मी तुमच्या घरात किती दिवस राहणार आहे, असंच करता, पटकन करून टाका माझं. ते भाऊ म्हणते गेले 5 वर्ष झाले हेच डायलॉग ऐकायला म्हणते. मग अजून तुम्हाला राग येतो. आणि बाणी लागली की आपण काय म्हणतो? जाय मर वाय मर जाय मर. आणि बाणी जर्मनीमधील वायमर प्रजासत्ताक. रशिया कर्तव्य. आपण जर आपली कर्तव्य पार पाडली नाही तर घरचे आपला सत्कार करतात का? नाही. आपल्याला काय देतात? शिव्या देतात. रशिव्या म्हणायचं. का रे दिल्या शिव्या? कारण त्याने त्याची कर्तव्य पार पाडलेली. का रे दिल्या शिव्या? कारण सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळाला नाही तर तिथं काय दिल्या जातात? शिव्या दिल्या जातात. तर शिव्या विसरून दाखवायचं, काही शिकायचं आणि विसरून दाखवायचं. पुन्हा एकदा सांगतोय, 30 दिवस राज्यघटना आणि भूगोल घेणार आहे, पुढचे 30 दिवस अर्थशास्त्र आणि विज्ञान घेणार आहे, आणि शेवटचे 30 दिवस चालू घडामोडी आणि इतिहास घेणार आहे. सगळं याच पद्धतीने असेल. फक्त तुम्ही रेग्युलर राहायचं आणि सांगितलं तो अभ्यास करायचा. 100% रिझल्ट आणून देण्याची गॅरंटी. दक्षिण आफ्रिका, घटना दुरुस्ती व राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. दक्षिण आफ्रिका लगेच डोळ्यासमोर आठवा. दक्षिण आफ्रिका म्हटलं की असे चेहरे असतात, मेच्या दुपारच्या 12च्या उन्हात सुद्धा ते तुम्हाला दिसतील की नाही याची शंका आहे. एकदम काळाजर चेहरा, कलर गेला तर पैसे वापस, वर असे नारळाच्या झुरळासारखे केस, त्याच्यानंतर म्हशीसारखे ते ओठांची जाडी वगैरे जे काही आहे ते बिचारे व्यवस्थित असतात.
पण यांना जर भारतात आणायचं असेल तर यांना दुरुस्त करून आणावं लागते. यांना दुरुस्त करून आणायचे. का आणायचे? कारण हे राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीत भाग घेणार आहेत. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक कोण कंडक्ट करणार आहे? दक्षिण आफ्रिकेमधले लोक. इथं निवडणुकांमध्ये दुवा व्हायलाय असा संशय आला आणि मग दक्षिण आफ्रिकेमधले लोक म्हणले आम्हाला बोलवा, आम्ही ती निवडणूक पद्धत घेऊन दाखवतो. मग ते तसेच येणं आवश्यक आहे का? नाही, त्यांना दुरुस्त करणं आवश्यक आहे. त्यांचे हे केस कापावे लागतील, त्यांना वॉटर सर्व्हिसिंग करावी लागेल, पोटांना लिपस्टिक वगैरे लावावं लागेल, म्हणजे व्यवस्थित वाटले पाहिजे. हे दुरुस्त केले. आपण कुठले दुरुस्त केले? दक्षिण आफ्रिकेचे लोक. मग घटना दुरुस्ती कुठून घेतलेली? दक्षिण आफ्रिकेतून घेतलेली आहे. ते भारतात येत होते. का आले? कारण त्यांना राज्यसभा सदस्यांची निवडणूक घ्यायची होती. नेक्स्ट, राष्ट्रपतीचा दर्जा. आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांचा दर्जा सगळं कसं नवीन नवीन वाटतंय की नाही? ये तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. तुम्हाला इतकं छान वाटेल. जे सहज अभ्यास होतो, अभ्यासाचं वैशिष्ट्य तेच आहे. जो कंटाळवाना वाटतो ना तो विषय मग आपल्याला वाचा वाटत नाही. आणि जे इंटरेस्टिंग वाटतंय की मग मजा येते. केवळ शिकवणारच नाही तर दर आठवड्याला म्हणजे दररोज टेस्ट होईल. दररोज टेस्ट होईल इन द सेन्स तुम्हाला जे काही शिकवलं जाईल त्याच्यावर लगेचच प्रश्न घेतले जातील. तुम्हाला कितपत समजलं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. राष्ट्रपतीचा दर्जा. मग समजा इन फ्युचर जर तुम्ही खूप प्रयत्न केले, कुठेच तुमचा जॅकपॉट लागला नाही, तुमचं नाव पुन्हा एकदा कचरू आणि तुम्ही मग राष्ट्रपती पदाची निवड केली, निवडणूक सहभागी झाला आणि राष्ट्रपती कचरू जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचा पहिला दौरा इंग्लंडला होता. कचरू इंग्लंडला गेले, त्यांचा पहिला दौरा इंग्लंडला होता. कचरूचा पहिराव, कचरू जात असताना एकच धोतर घेऊन गेले होते आणि ते त्यांनी वाळू घातलं होतं. जोरात तिथं वादळ बिदळ फार जोरात येतात. वादळ त्या धोत्रात घुसलं कचरूच्या, जे वाळू घातलेलं होतं ते गेलं उडून. मग आता तिथं गेल्यानंतर आता आवडच कार्यक्रम झाला ना, हे जे आपले कचरू जे भविष्यातले राष्ट्रपती आहेत ते. आणि तिथं कपडे तर लागतील घालायला. मग तिथल्या राणीने सांगितले की डोंट वरी, तुम्ही काय करा, फ्रॉक घाला. आणि मग आपल्या कचरूंनी इंग्लंडच्या राणीचा फ्रॉक घातला. इंग्लंडच्या राणीचा फ्रॉक घातला. आपल्याला काय व्हायचंय? मार्क्सवादी व्हायचे. कुठून येणार आहेत, कसे येणार आहेत त्याच्याशी संबंध नाही. इंग्लंडच्या राणीचा फ्रॉक म्हणजे इंग्लंडची राणी प्लस फ्रॉक म्हणजे फ्रान्स. इंग्लंडची राणी प्लस फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष यांच्यावरून आपण आपल्या राष्ट्रपतीचा दर्जा घेतलेला आहे. बघा विसरायचंच नाही. आता शेवटचं ज्या कायद्यांमुळे राज्यघटनेतील सर्वाधिक भाग घेतलेला आहे तो आहे 1935चा कायदा. आणि याच्यातून काय काय घेतलेलं आहे आपण? भारतीय शासन कायदा 1935. याच्यामध्ये आणीबाणीच्या तरतुदी, आणीबाणीच्या तरतुदी, आणीबाणी वयाला प्रजासत्ताक आणि 1935चा तरतुदी, राज्यपालाचे पद. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहेत विविध सेवा, जे काही आपण IAS IPS अखिल भारतीय सेवा वगैरे आहेत ते 1935च्या कायद्यातून. प्रशासकीय तपशील म्हणजे लोकसेवा आयोग, संघराज्य योजना, लोकसेवा आयोग, सेवा आयोग, संघराज्य योजना. जवळपास बघा 75% राज्यघटनेतील भाग हा 1935च्या कायद्यावर घेण्यात आलेला आहे. तुम्हाला जर विचारलं की भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक भाग कशावरून घेण्यात आलेला आहे तर तो 1935च्या कायद्यावरून घेण्यात आलेला आहे. भारत सरकारचा 1935चा कायदा. हे कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याला जर 35% मार्क्स पडले नाही तर घरात काय लागते? आणीबाणी लागते. 35% मार्क पडले नाही तर घरात आणीबाणी लागते. आणि मग तुम्ही काय
35% मार्क पडले तरच तुम्ही लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ शकता. 35% मार्क पडले तरच तुम्ही राज्यपालाचे पद ग्रहण करू शकता आणि 35% मार्क पडले तरच संघराज्याची योजना ही व्यवस्थित राहू शकते. 1935चा कायदा. 35% मार्क पडले नाही तर घरात काय लागते? आणीबाणी लागते. म्हणून घरात आणीबाणी लागू नये म्हणून 35% मार्क्स पडले पाहिजेत. कुठलीही एमपीएससी युपीएससी परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला पास व्हावं लागतं. म्हणजेच लोकसेवा आयोग 1935चा कायदा. राज्यपाल व्हायचा असेल त्याची सुद्धा परीक्षा आहे समजा तर त्याला सुद्धा 35% मार्क्स लागतात. राज्यपालाचे पद मिळवायचं असेल तर 1935चा कायदा. आणि संघराज्य जर तयार करायचं असेल तर तिथं सुद्धा 35% मार्क्स लागतात. 1935 संघराज्य योजना. ठीक आहे. यात छोटे छोटे 2 घटक बघितले आपण. भूगोलाचा एक घटक बघितला आणि राज्यघटनेचा एक घटक बघितला. बघा मित्रांनो, मी हे जे सुरू केलेलं आहे याचं कारणच आहे मला तुम्हाला या वर्षी शासकीय नोकरी पाहायचं आहे. जे सरळ सेवा आणि एमपीएससी हा जमीन आसमानचा फरक आहे. बरं, तुम्ही तिकडले असाल म्हणजे आणि आता एमपीएससीत आलेला असाल तर एमपीएससीच्या प्रमाणेच आपल्याला जावं लागेल. जागा जास्त आहेत, फॉर्म सुद्धा जास्त येणार आहे. 4 ते 5 लाख फॉर्म असतील आणि त्याच्यातून मग तुम्हाला सिलेक्शन पाहिजे तर अभ्यास व्यवस्थित पाहिजे, रेग्युलर पाहिजे. पुन्हा एकदा सांगतोय 2 तास आपण दररोज 2 विषयांचं सेशन घेणार आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. ज्यांना अशा पद्धतीने सर्व विषय शिकायचे आहेत त्यांनी आताच 937319 937319 या क्रमांकावर संपर्क साधा. लक्ष्य चॅम्पियन अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या. या ऍपवर आपण अभ्यास कसा करायचा, कुठली पुस्तकं वापरायची, पुस्तकातला डायरेक्ट मस्तकात कसं लक्षात ठेवायचं याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स मोफत त्याचे व्हिडिओज आहेत आणि यांना कॉल करून संपर्क साधून व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा. या परीक्षा होईपर्यंत म्हणजे फायनल सिलेक्शन पर्यंत मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. तर ज्यांना कुणाला याची नोटिफिकेशन हवेत, लाईव्ह लेक्चर्स वगैरे कधी असतात तर या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झालात की ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. साधारणपणे सायंकाळी 8च्या दरम्यान लाईव्ह लेक्चर्स असतात. सर्व लाईव्ह लेक्चर्स हे लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर असतील. काही युट्यूबवर सुद्धा असणार आहेत. म्हणजे हे आठवडाभर तर युट्यूबवर पण आपण आहोत, पण नंतर एखादं लेक्चर वगैरे नसणार नाही म्हणून हे ऍप डाउनलोड करून घ्या. ओके मित्रांनो, आता थांबायचं नाही. संधी आलेली आहे, ही संधी सोडायची नाहीये. बघा, यश त्यांनाच मिळतं जे संधीचं सोनं करतात. आणि नाऊ ऑर नेव्हर, आता नाही तर कधीच नाही. या 90 दिवसात होईल का तर 100% होणार आहे. मी सांगेल त्याप्रमाणे अभ्यास करा. हे विषय तोंडपाठ करून घेण्याची जबाबदारी माझी. उद्याच्या सेशन मध्ये आपण अभ्यास कसा करायचा, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या 90 दिवसांमध्ये प्रिलिम कशी क्रॅक करायची त्याविषयीची माहिती मी देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाता जाता मी तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा की चल आपण दोघं असाव्या, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तुम्हाला यश मिळणारच आहे. आय बिलीव्ह इन माय स्टुडंट्स. संघर्ष खूप तुमच्या वाट्याला आलेला आहे. जिन्होंने हालात पी रखे हैं उनको जहर का डर नहीं लगता, अशी तुमची अवस्था आहे. जो गुजारी नहीं जा सकती है वैसी जिंदगी हमने गुजारी है. मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष आलेला आहे, पण आता तुम्हाला काय यश मिळवायचं आहे. मला असं वाटत असेल की आपण इकडे तिकडे बिखरलेले आहोत, प्रचंड अडचणी आहेत. एक लक्षात ठेवा, रंगों से एक बात सीखी है मैंने, निखरने के लिए बिखरना भी बहुत जरूरी है. तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा, मार्गदर्शनाची तयारी मी ठेवणार आहे. तुम्ही यशस्वी होणारच आहात, कारण मला यशस्वी विद्यार्थी आवडतात आणि त्यांचा सर व्हायला मला आवडतं.
ओळखलत का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते करमदलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुणी. 4 भिंतीत माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, रिकाम्या घरती हाती जाईल कशी पोरगी, बायको मात्र वाचली. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सगळं पुन्हा बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत कुठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार जरी मोडला नाही का ना, आणि पाठीवरती हात घेऊन सर फक्त लढ आणि तुम्हाला लढायचं आहे. आणि लढायचंय कशासाठी? तर जिंकायसाठी. Okay, champions, see you in the next video. Till then, have a great day. Thanks a lot.